हॅलो. हो. हे स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हो, ताई. हं. मला अनुभव शेअर करायचा होता. हां, कुठून बोलता सांगायचंय? नाही ताई. बरं, बरं. काय अनुभव हां, आला हां. ताई? ते सांगायचं होतं म्हणजे तुम्हाला मला पहिलं सांगायचंय, की नाही का तुम्हाला म्हणजे तुम्ही जो अनुभव घेता ना, हां, हां. त्यावेळेस नाही का असं तुमचा खूप आवाज थकल्यासारखा येतो किंवा सर्दी असती. हां, 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 हां. हां. तर तुम्ही आहे ना ताई असं तुम्हाला सर्दी वगैरे झाली ना, की हां. तुम्ही आपला तवा असतो ना गरम करून घ्यायचा तो तवा हां, 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 हां. ह्याच्या खाली आपलं बस्कर गॅसवर. वगैरे असतं किंवा पोतं असतं ना, हां, हां, हां. त्याच्यामध्ये घालून ते पाठीखाली किंवा पायाखाली घेत जा. अच्छा, अच्छा. हां, हां. हो, हो. त्याने खूप आराम पडतो. म्हणजे काय करायचं तवा? तवा गरम आपण भाकरीचा वगैरे तवा असतोच ना, हो, 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 हो. तो गरम तवा काय करायचं असं उभं राहतो ना आपण हां, किचन त्याच्यावर पुढं. काहीतरी गोंडपाट वगैरे ठेवून त्याच्यावर उभं राहायचं. हो, म्हणजे त्याचं म्हणजे नाही का आपली सर्दी वगैरे कमी होते त्याने. अरे वाह! छान सांगितलं हो ताई. आणि झोपताना पण आहे ना तवा गरम करून छातीखाली घ्यायचा किंवा पाटणीखाली घ्यायचा. मग हां, तुमची सर्दी आहे ना शेकायचं लगेच जरा. कमी होईल. अच्छा. आता जरा हां. फरक पडला, पण हां, हां, खूप हां. त्रास झाला मला आता यावर्षी खूपच झाला. हो, मी आता नेहमी स्वामी अनुभव ऐकते ना, हां. तर तुमचा आवाज खूप असा नाही का थकल्यासारखा येतो हो. नाही किंवा ताई, सर्दी. माझं काय हां. झालं माहितीये का, खरंच मी खूप थकून गेली होते. हं, म्हणजे काय हं. झालं, मध्ये त्या मोठ्या सासूबाई वारल्या. हो, मग हो, हो. ते गावी जाणं-येणं झालं. नंतर मग थोडे दिवस मुलीकडे राहिली हां. आणि कसं आपलं घरचं शेड्यूल वेगळं असतं ना हो, हो, आणि हो. नंतर बरोबर आहे. मग वडील घरात आले. खूप खूप हे असतं. हां, हे घरात झालं आपण की ते. थोडंसं रिलॅक्स असतो ताई. हं, हं, हं. मध्येच पडून घेऊ शकतो. मध्येच हं. काय वाटलं गरम पाणी कर, कुठे हे कर. हं. हं, दुसरीकडे हं, हं. नाही आपण काही करू शकत ना. नाही करू शकत. हं. म्हणूनच मला सांगायचं असं होतं, की नाही हां. का तुम्ही असं तवा घेत जा झोपताना. हं. म्हणजे सर्दी छातीत कफ झालेला लगेच मोकळा होतो. हां, मी आता ना त्या गरम पाण्याच्या पिशवीने पण शेकलं बरं का बरंच. हं, हं, हं. नाही तर तव्याने गरम तव्याने खूप फरक हां, पडतो त्याचा. हो, मला माझ्या बहीणबाई पण बोलल्या, की हं, हं. त्याच्यावर जाडं मीठ टाकून ते कपड्यात घेऊन पण छाती शेका. हं, हं, हं. नंतर ते तुम्ही पायाचं बोलले ते मला आता नवीन एक कळलं. तसं पण करेल हं. आता. हं, हं, हं. हं. आणि ताई तुम्ही नाही का तुमचा आवाज खूप गोड आहे. तुमचा पण हं. गोड आहे ना ताई, किती छान आहे. हो. हं. आवाज खूप गोड आहे आणि तुम्ही प्रत्येकाला समजून घेता. प्रत्येकाचं एकदम असं शांतपणे ऐकून घेता. हां. खूप कौतुक वाटतं तुमचं. ते स्वामींनी शक्ती दिली ताई. आपण कोणी हो, खरंच आहे नसतो. ताई. खरंच आहे ते. खरंच आहे. स्वामीच आपल्याकडनं करून घेतात. हो आणि मला म्हणजे असं सांगायचं होतं, की मी भगत ताईंना फोन केला होता. मला असंच त्रास व्हायचा खूप नाही का. हां, हां, हां. सारखं अंगदुखी, डोकेदुखी, पित्त हे सारखं हं. व्हायचं. हां, हां, हां. तर माझी स्वामी सेवा चालूच आहे. हां, पण हां. नंतर मग खूप म्हणजे नाही का नंतर असं नंतर 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी असं सारखं डोकं दुखणं. डोकं अच्छा. दुखायला लागलं की पूर्ण झोपूनच घ्यायचं. अरे बापरे! एवढं दुखायचं. काहीच खायचं नाही असं इतकं. अगो म्हणजे बाई! पहिलं हो. काही म्हणजे दिवसभर काही घास पण नाही घ्यायचा, पाणी नाही घ्यायचं. अरे आणि बापरे! नंतर मग तसं म्हणजे 2-3 वर्षापासून खूप कमी झालाय पित्ताचा त्रास. अच्छा. आणि मग आता परत मध्ये-मध्ये वाढला होता. हां, हां, हां. मग मी काय केलं, भगत ताईंकडून सेवा घेण्यासाठी फोन केला होता. बरं. तर हां. आणि भगत ताईंना फोन केला. त्यांच्या इकडं खूप पाऊस होता. त्यांना काहीच आवाज येत नव्हता. त्यांच्या पावसाचा आवाज मला फोनमध्ये येत होता. अरे बापरे! हां, हां, हां. हो, हो. आणि नंतर मग त्यांना फोन केला मी हां. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मी 5 वाजता एकदम मोकळी झाले. अय्या! बघा. आणि म्हणजे नाही का त्यांच्याकडे पण एक शक्ती असते. त्यांची जी साधना झालेली असते ना, बरोबर. त्यामुळे ती आपल्यातली वाईट शक्ती ती खेचून घेतात. अगदी, अगदी. खरं आहे. हो. त्यांची खरं आहे. आता बघा त्यांची खूप साधना झाली असेल ना बापरे! स्वामींची. त्या फार बालपणापासून आहेत ताई. हो, हो. हं. अ, आणि हां, त्यामुळे ना मी त्यांना फोन केला हां, आणि म्हणजे फोन केल्याच्या नंतर मला दुसऱ्या दिवशी पहाटे ना हां. एकदम हे झालं, असं मी मोकळी झाले. म्हणजे अरे मला वाह! जाग आली आणि एकदम असे सगळं एकदम फ्रेश झाले मी. आणि त्याच्यानंतर 2 दिवस असेच म्हणजे फ्रेश गेले एकदम. अरे आणि वाह! तिसऱ्या दिवशी अचानक सकाळी 7 वाजल्यापासून दिवसभर
मूळव्याधातून जसं आपले टॉयलेट होती ना, हां, हां, हां. तसं मूळव्याध बाहेर पडत होतं, रक्त. ओह! दिवसभरात जसं आपल्याला टॉयलेटची कळ येते ना, हां, तसं, तसं तसं. हं. तसं रक्त बाहेर पडत होतं. अरे बापरे! हां. हो आणि मग ते झालं आणि ते आपोआपच राहिलं 5 वाजता ताई संध्याकाळी. अरे गोळी नाही, डॉक्टर नाही, काही नाही. बघा. आणि आणि त्यामुळे ना ताई माझ्या अंगाला सूज यायची खूप. अगो बाई! हां, हां, हां. त्याच्या आधी म्हणजे बरीच वर्ष 2-3 वर्ष आहे ना माझ्या अंगावर सारखी सूज असायची. तोंड हं, एकदम सुजल्यासारखं. पाळी हं. आली ना मला, हां, की एकदम असं मी आता माझं वय आहे 45 वर्ष. हां. पण मी जेव्हा पाळी येईल ना तेव्हा एकदम असं वाटायचं की मी 60-65 वर्षाची बाई आहे का काय? इतकं वेगळा चेहरा दिसायचा माझा. खूप असे बापरे! जाड. हां. हां, एक हां. निगेटिव्हिटीच असेल ती. बरोबर, आणि बरोबर. आणि ते म्हणजे म्हणजे मूळव्याधातून जेव्हा रक्त बाहेर पडलं तेव्हापासून अंगावरती सूज येत नाही अजिबात. माझे पायाचे घोटे सुजायचे आणि बापरे! हाताची बोटं सुजायची, चेहरा सुजायचा आणि ती सूज कमीच होत नव्हती अजिबात. हां, 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 हां. हो आणि मग आहे ना मला ताईंनी नवनाथ पारायण करायला संक्षिप्त नवनाथ पारायण करायला सांगितलं. अच्छा. हां, हां, हां. हो म्हटलं ते करा तुम्ही आणि त्याने होईल तुमचं बरेच कव्हर होईल. अरे वाह! हो. आणि म्हणजे नंतर परत घेतली का भगतताईंकडनं तुम्ही ती सेवा? हो, नंतर परत घेतली. मग ताई म्हटल्या तुम्ही ते करा म्हणजे तुमचं ते पूर्ण सगळं हे होईल, कव्हर होईल. हां, हां, तर हां. आतापर्यंत माझी 5 पारायणं झालीत आणि कसं आपलं कौटुंबिक जीवन म्हटलं की अडचणी येतातच. अगदी, अगदी खरं आहे. हो, मग ते आता राहा कशा ना कशा रूपाने ते खंड पडतोच. पण बरोबर. ते हं. करायचेच पूर्ण आणि तसं माझं 11 माळी जप आणि स्वामींचं ते 11 तारक मंत्र चालूच आहे. अच्छा. आणि आता नवीनची गोष्ट ताई, हां. काय होतंय माझ्याकडे आहे ना असे डबल पाकळीचं जास्वंदाचं झाड आहे. अच्छा. हां. हो आणि ते जास्वंदाचं झाड आहे ना त्याला एक अबोली कलरचं फूल येतं. अगं बाई! येतं. हां. म्हणजे आत्ता एवढं ताई आत्ता 15 दिवसात आहे ना 2-3 वेळा झाले त्याला फुल यायचं तसं. अरे बापरे! म्हणजे पहिलं एकदम लाल भडक फुलं यायची सगळी हां. टोटल. हां, हां, हां. आणि आता एकच फुल येतं आधी-मधी अबोली कलरचं आणि ते पहिल्यांदाच काय झालं नकळत जसं आपण फुल वाहतो तसं ते स्वामींना वाहिलं गेलं हां. आणि ते फुल असं जसं उमललं तसं ते अबोली कलर इतका फ्रेश त्याचा झाला. अय्या! बापरे! इतकं म्हणजे नाही का ते फोटो फुल काढला असेल तर बघ पाठवा हां त्या फुलाचा. पाठवते ना ताई. हां. म्हणजे इतर फुलं वेगळी आहेत आणि ते फुल अबोली कलरचं आहे. कमाल आहे ना पूर्ण ताई? डार्क अबोली कलर झाला ताई त्याचा अय्या! आणि आतापर्यंत हे 3 वेळा झाले असं. हां, हां, हां. हां आणि ते झाड इतकं म्हणजे नाही का जसं काय त्याच्यात स्वामीच अवतरलेत का काय असं झालंय बाबा. इतकं आई सुंदर झाड आहे गं! ते. हो किती आणि छान. खूप खूप म्हणजे नाही का अनुभव तर खूपच येतात ताई. हां. ते काही विचारायलाच नको आणि ते भगत ताईंचा अनुभव ताई म्हटल्या की बऱ्याच वेळा मला म्हटलं तुम्ही शेअर करत नाही, तुम्ही शेअर करत नाही. तुम्ही शेअर करा ताईंना. आणि ना ताई असं हं. पण घरामध्ये ना आपण YouTubeवर नवनाथ पारायण लावून जरी दिलं ना, हां, 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 हां. तरी ऐकत राहिलं तरी घरामध्ये ती ऊर्जा आपल्या हो, फिरत हो, असते. हो. ताई ऐका ना, ते काय झालं म्हणजे ते माझं चालूच असतं ताई स्वामी पाठ, गोरकष्टधरण हां, ते आपलं अ, हां, अ, नमामि शमीशान निर्वाण रूपं ते हां, पण चालू असतं हं, शंकराचं. म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही का हां. चालूच असतं आणि ताई आपल्या बघा मोबाईलचं हे स्क्रीन असते त्याच्यावरती सारखं चित्र बदलत असतं बघा. हो, 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 हो. तसं माझ्या मोबाईलचं सतत ते चित्र बदलत राहायचं आपण ओपन करतो ना. हां, 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 हां. पण नंतर काय झालं एकदम गुरुवारी सकाळी हं. स्क्रीनवरती दत्तांचा आणि स्वामींचा स्क्रीनवर जो फोटो आलाय का तो हां. अजून गेलाच नाही. अय्या! आणि ती स्क्रीन हलायची थांबली. डायरेक्ट स्वामींचं एकदम माझ्या घरात जसा फोटो आहे ना स्वामींचा, हां, तो हां. फोटो आणि मागं दत्तात्रेयांचा फोटो अशी स्क्रीनवरती आपोआप फोटो आलाय तो गुरुवारी सकाळी. किती तो छान. हो म्हणजे असं खूप अनुभव आहेत ताई. अरे वाह! आणि आता कसं आहे आमचं आहे ना मिसळचं हॉटेल आहे हां, हां, हां. आणि खूप म्हणजे आम्ही चालवायला घेतलं त्यावेळेस खूप उंदरं होती.
अच्छा. हां. आणि 2-3 दिवसात बाई म्हटलं ही उंदरांचं म्हणजे नाही का किळसच येते ना ताई ते. बरोबर. किळसच येते. ती बरोबर. फिरतात इकडं-तिकडं ताटांवरती, खरंय, खरंय. ह्याच्यावरती. हो. आणि मी म्हटलं, "स्वामी आता हे तुम्हीच बघा. आता एवढी उंदरांना मी कसं काय कंट्रोल करू?" नाही का. बरोबर. हो. तर ताई दुसऱ्याच दिवशी ती मांजर ही आली आतमध्ये हां. आणि त्या मांजरीने सगळी उंदरं खाल्ली. बघा. सगळी उंदरं खाल्ली आणि मग नंतर ती गेली ती मांजर. उंदरं आता पुन्हा झाल्यात. हं. म्हणजे नाही का आता हॉटेल म्हटल्यावरती ती होतातच. होणारच. बरोबर, हो. बरोबर. आणि त्याच्यावरती आम्ही स्वच्छता सगळं पॅकिंग असतं. म्हणजे नाही का हां, ते काही सगळं त्यांना करत जा व्यवस्थित. हो. हो, चान्स ठेवत नाही कशालाच. हां. मग आपलं ते फरसाण वगैरे ठेवायला कपाटे वगैरे सगळं नाही का. हां, हां. आणि ना ते हं. उंदरं पकडायचं ते मेडिकलमध्ये पॅड मिळतं ना, हो, ते हो, हो. लावून द्यायचं आणि काहीतरी हां. असतील ना अजून गोळ्या वगैरे ते साईडने टाकायच्या, की जे घरात येणारच नाही असं. हो, हो, हो. त्या म्हणजे हॉटेलमध्ये येणारच नाही असं काहीतरी करता येईल ना? हां. हां, ते ते पण म्हणजे नाही का आणायचे औषध. हां, पण हां. आणि दुसरा एक अनुभव असा की हां. म्हणजे तो मिसळवरतीच एक कामाला मुलगा होता ना, हां, हां. तो खूप खोडकर होता. अच्छा. हां. म्हणजे नाही का असं खूप नुकसान करायचा. म्हणजे अच्छा. असं हां, हां. सांगायचं कस्टमरनी जर भेळ नाही लावायला सांगितली ना, तरी भेळ लावायला सांगायचं. म्हणजे बघ. त्याच्यावरती आपण मटकी वगैरे टाकली की ती ओली होती ना भेळ. हो, बरोबर. मग ती आणि मग नंतर म्हणणार की कॅन्सल झाली भेळ, नकोय त्यांना भेळ. म्हणजे लबाड होता किंवा तो. हो, खोडकर म्हणजे नाही म्हणत त्याला, लबाड म्हणतात. हो. आणि ताई 4 मिसळ आसन लावायच्या, तर तो म्हणणार की 5 लावा. मग 5 लावायला आपण काय आता रोजच्या गडबडीत असतो ना, मग 5 लावल्या की ते फरसाण पण मिसळमध्ये टाकलेलं वायाला जायचं. बघा. हां. किंवा ताक भरा म्हणणार आणि नाही मागितलं म्हणणार ताक. अरे मग? असं. तुमच्या हो, लक्षात म्हणजे नाही आलं का मग त्याचं ते हे? सगळं लक्षात होतं ताई, पण आता हे कसं आहे कामाला पोरं नसली ना, की मग आपलं सगळंच काम अडतं ना. हो, हो, मग हो. आम्ही तेवढं सहन करून घ्यायचो. अच्छा. आणि म्हणजे तो इतका खोडीलगत करायचा ना, खूप हां. लुच्चान पण करायचा. अरे! कुठं नळच चालू करून ठेवणार, कुठं कॉक एखादा पाण्याचा कॉकच बंद करून ठेवणार. काय वय होतं त्याचं? लय 20-21 वर्ष. मग काही लहान थोडी होता तो. हो. आणि असं नाही का खूप खूप म्हणजे नाही का घरात ते आतमध्ये लिक्विड जर असेल ना, तर ते लिक्विड गायब होणार किंवा मुद्दाम सगळ्या वाट्या-बिट्या लपवून ठेवणार असं नाही का. अगं आणि आपण बाई! काय सततच्या रोजच्या ह्याच्यात काय आपल्या लक्षात येत नाही ना, की आता हा काय करणार आहे म्हणून. बरोबर. आणि कुठे काय करेल मी सांगता थोडी येतं. हां. हो. आणि तो राहायला इथंच आहे, जवळच आहे. अच्छा, म्हणजे अच्छा. थोड्या अंतरावर आहे. म्हटलं याला काही बोललं किंवा आपण ह्याला काही जर म्हटलं ना, तर तो आपल्या इथल्या एरियात सगळं आपली बदनामी करणार. बरोबर, बरोबर. तर हां. मग मी स्वामींना म्हटलं, "स्वामी काही करा, पण आम्ही ह्याला जा म्हणणार. तो हां. त्याच्या मनाने गेला पाहिजे." स्वतःहून गेला पाहिजे. हां, हां, हां. हो. आणि तो गेला ताई मनाने. कुठे गेला मग तो? तो दुसरीकडे आता काम करतोय, पण तो गेला. अच्छा. म्हणजे हां. स्वामींनी बघा कसं ऐकलं. हो, आता आता ताई खूप अनुभव आहेत, पण आता आहे ना बोलताना आठवतच नाहीये. हां, हां. मी पहिला एक अनुभव शेअर केला होता बघा तुम्हाला माझ्या मुलीचा. अच्छा. म्हणजे मी तिला मुलगी होऊ द्या असा अनुभव शेअर केला होता. अच्छा, अच्छा. मग झाली का? आणि मुलगी झाली ताई आता 1 महिन्यानी वर्षाची होईल. अरे वाह! आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, की तिला नाही का, तिला जे गर्भधारणा राहिली होती ना, हां, हां. त्याची सुरुवात जी होती ना गर्भधारणेची, ती हं. त्याची मला सगळी मी प्रचिती देत होते हं. पहिल्यापासून. अच्छा. म्हणजे हो. काय कळलं नाही मला ते. म्हणजे तिकडं तिला ती मुलगी 2 पावणे 2 महिन्याची पोटात होती ना, हां, 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 हां. त्यावेळेस मला ते वाटीत ते पावणे 2 महिन्याच्या बाळाचं चित्र नाही का पोटात बाळाचं तयार होतं ना गर्भ, हां, तसं दिसलं. तसं दिसलं होतं. ते तुम्हाला मी अनुभव शेअर केला होता मागं एकदा अ 10 महिन्यापूर्वी. अच्छा. हं, हं. आणि तुम्हाला फोटो पण पाठवले होते मी ते. टाकले हां. होते का मग आपण व्हिडिओत? हो, तुम्ही टाकले होते ना. अच्छा. हो का? हो. हां, हां. हां. बापरे! ते बघा, म्हणजे हो. किती आणि स्वामींची तुमच्यावर हां. कृपा आहे ताई. हो. आणि ताई आता म्हणजे नाही का ती होती ना इथं हां. 7व्या महिन्यापासून इथं होती. तिला त्रास व्हायचा ना लई. हां, हां, तर हां, मी हां. तिला तारक मंत्राचं भस्म द्यायची लावायला, तारक हां, मंत्राचं तीर्थ द्यायची. हां. तर ताई तुम्हाला काय सांगू,
तिला वाटायचं की माझी आत्ताच डिलिव्हरी होईल. पण ती अगं नंतर एवढी नॉर्मल झाली. ती म्हणली, "आता मम्मी मला काहीच वाटत नाहीये." हं, आणि ज्या दिवशी तिची डिलिव्हरी व्हायची होती, हं. त्याच्या आदल्या दिवशी मी ते जप केला, तारक मंत्र 11 वेळा केले आणि ते मला सारखं मी करायची ना, त्यामुळे मला तांब्यामध्ये आहे ना स्वामी दिसायचे. अच्छा. हां, 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 हां. हां. आणि मग आहे ना, त्या दिवशी मी विचारलं स्वामींना, "स्वामी उद्या माझ्या मुलीला काय होईल?" आता उद्या डिलिव्हरी होईल असं नव्हतं माहीत मला. पण मी बरोबर. म्हणलं, "आता डिलिव्हरी जवळ आली, आता स्वामी काय होईल माझ्या मुलीला?" हां. मला तर मुलगी व्हावं असं खूप वाटत होतं नाही का तिला. पहिलंच होतं का हां. तिचं? नाही पहिला मुलगा आहे ना. अच्छा. हां, हां, हां. तर मग झाली आणि त्या तांब्यामध्ये ना ताई मला असं दिसत होतं, की तिचा मुलगा, माझ्या मुलीचा मुलगा आहे ना आता हां. पहिला म्हणजे हं. मोठा मुलगा आहे तो. हां. 1-1.5 वर्षाचा होता ना, हां, हां. तर तो मुलगा आणि ती बोकट असलेली मुलगी आणि हां. तो मुलगा तिची पप्पी घेतोय असं मला दिसलं ताई त्या तांब्यात. अरे बापरे! म्हणजे थोडक्यात स्वामींनी असं दाखवलं, की त्याला बहीण येणार आहे. हां. हो, असं बहीण-भावाचं चित्र म्हणजे मुलीचं आणि मुलाचं चित्र दिसलं आणि सेम हं. टू सेम तो मुलगा जसा आहे तसा मला त्या पाण्यामध्ये दिसला ताई त्या मुलीची पप्पी घेताना. बापरे! बघा हो, तो एक किती अनुभव खूप. सुंदर. हो. हां. आणि दुसऱ्या दिवशी ताई डिलिव्हरी झाली. मी तिची डिलिव्हरी स्वतः डोळ्याने बघितली. अय्या! म्हणजे हो आणि ताई मी म्हटलं तिला, की तुला आहे ना हे खोटं वाटेल, की मला हं. असा अनुभव आलेला आहे. हां. म्हणजे नको असं कुणी पण म्हणेल, की मुलगी झाल्यावरती सांगितलं, ते मुलगी हां, होणारच हां, आहे. हां, हां, हां. म्हणून मी तिला आहे ना डिलिव्हरी तिथं वॉर्डात नेली ना तिथं, हं, तेव्हा मी तिला म्हटलं, "दीदी तुझा आता मुलगा होऊ किंवा मुलगी होऊ, पण मला काल असा अनुभव आलेला आहे हं. आणि नंतर तू म्हणशील, की नाही का मम्मी खोटं बोलतीये नाही का?" हां, 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 हां. आणि ताई ती मुलगी झाली आणि मला खूप रडायला येत होतं, आई की मग गं! स्वामींनी माझं ऐकलं म्हणून नाही का. हां, हां. असं मी सांगितला होता तो अनुभव. हं. आणि असंच म्हणजे नाही का आपले भरपूर ताई स्वामी सेवेतून आहे ना भरपूर हे होतं. हो, खरंय. खूप परिस्थिती किती आणि ताई मला आहे ना एक सांगू का, बोलू का मी? वेळ आहे बोला, का बोला. तुम्हाला? बिनधास्त बोला, बिनधास्त बोला. हां. मला असं सांगायचंय ताई, हं. की हे ब्रह्मांड ही सृष्टी भगवंतानी निर्माण केलेली आहे. हं. तर ही सगळी मानवजात, प्राणीजात, वृक्ष, वेली, नद्या, सागर किती सुंदर आहे ताई. खरंय, आणि खरं. ही मानवी वृत्ती आहे ना, ह्याला संपवत चालली बघा. खरंय, खरंय. या निसर्गाला संपवतीये पूर्णपणे. बरोबर, तर बरोबर. मला ह्या महिलांना सांगायचंय, जे अनुभव ऐकतील हं. त्यांनी हा अनुभव शेअर करावा किंवा नाही का सांगावा, की असं नाही का म्हणजे मला ह्या याचं सगळं कचऱ्याबद्दल बोलायचं. संरक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी असं. संरक्षण, जलसंरक्षण, आपलं कचरा बरोबर, संरक्षण सगळंच बरं. म्हणजे नाही का प्रत्येकाने आपली जबाबदारी घेतली पाहिजे. अगदी किती छान सांगितलं ताई तुम्ही हे. हा फार आता मोठा संदेश देताय तुम्ही, की आणि प्रत्येकाने आपला कचरा आपल्या घराजवळच खड्डा हो, खोदून हो. त्याच्यात हां, सगळं टाकलं. हां, नंतर हां. पाण्याचा कमी वापर केला. तर हो, हो. ऑटोमॅटिक एकेका सगळं घरातनं असं केलं, हं, तरी हं. किती मोठ्या गावाचं ते सगळं संरक्षण होणार हो, आहे. हो. आणि माझं महिलांना सांगणं आहे, की एक महिला सुधारली ना, तर सगळं घर सुधारतं. अगदी आणि बरोबर. म्हणून मला महिलांना काय सांगायचंय, महिला सगळ्यांना वळण लावू शकते. अगदी अगदी बरोबर. लहान मुलांना, की महिलेने काय करायचं, कचऱ्याचं विभाजन करायचं. प्लास्टिक कचरा वेगळा, हो, प्लास्टिकचे जे बाटल्या वगैरे असतात तो कचरा वेगळा बरोबर. आणि आपल्या घरातला ओला कचरा, सुका कचरा हे वेगळं. तर अगदी, तुमची सोय नसेल ना, तर तुम्ही कमीत कमी ते विभाजन करा. अगदी बरोबर आहे. अगदी मग बरोबर. त्याच्यातच सगळं ते म्हणजे नाही का डायपर वगैरे मुलांचे असतात ते हो, त्याच्यातच, हो, हो, हो. खरकटं त्याच्यातच, भाकरी त्याच्यात एकत्र आणि करू नये असं ते. फेकून देतात ताई. बरोबर. तर मला असं सांगायचंय, की हं. हे अन्न आपण जे कचऱ्यात फेकतो ना ताई, हां. तर ते फेकू नये कचऱ्यामध्ये. ते अन्न आहे. ते हां. आणि हे आत्ता कळत नाही ताई. आपण असं खूप नाही का त्याच्यावरती अन्याय करतोय त्या बरोबर. अन्नावरती. म्हणजे कचऱ्यात फेकणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये ती. हो, अन्न हो. म्हणजे तुम्ही समजा तुमची सोय नसेल तर ठीक आहे. हां. तुम्ही काय कशी विल्हेवाट लावा त्याची. पण शक्यतो नाही करता येईल तेवढं नका करू. अगदी बरोबर. एखाद्या प्राण्याच्या मुखात गेलेलं चांगलं. हो, हो. आणि मी ताई स्वतः पहिल्यापासून आहे ना, हं. मला खूप त्याचं आहे ना, मला निसर्गाची खूप आवड आहे. तर हां. मी प्लास्टिक कचरा वेगळा करते.
अरे वाह! घरातला कचरा वेगळा करते. खरकटं म्हणजे माझ्या दारात आहे ना ताई चिमण्या, टिटव्या, तुम्हाला सांगते कबूतर येतात, कावळे येतात आणि ते खाऊन जातात. अरे आणि वाह! अक्षरशः मग? आणि शिळ्या भाकरी सुद्धा मी बाहेर ठेवते. मग ते लांब ठेवते. मग हां. कुत्रे वगैरे येऊन खाऊन जातात ते. बरोबर. किती आणि सुंदर. आणि मी आहे ना असं 4x4चं आहे ना विटा कडेने लावल्यात 2-2 हां. आणि त्याच्यावरती काय करते, कचरा, खरकटं वगैरे असेल ना आपलं पाणी वगैरे, हां, ते हां. त्याच्यात टाकते आणि समजा ते घाण दिसतं म्हणून वरून गवत, माती वगैरे टाकते. म्हणजे ते हां. एक आपल्या झाडांना खत होईल. मग किती छान. हो, हा तर आम्ही संदेश आहे ना शाळेत सुद्धा करायचो या हं. गोष्टी. आणि ताई आता बघा गावागावात कचरा, गावागावात सोसायट्या झाल्यात. त्याच्यामुळे जिथं बघावं तिथं लोकांना शिस्तच नाही अजिबात. खरंय, खरंय. की वाटेला असे ढीग लावतात कचऱ्याचे. मग हो ना. कमीत कमी प्रत्येक महिन्याला आता सोसायटी आहे ना, तर सोसायटीतल्या महिलांनी काय केलं पाहिजे, हं. तुम्ही सगळ्या एकत्र 10-12 जणींचा ग्रुप करा. हो. तो एक घरामध्ये एक मोठं डस्टबिन असेल ना, त्याच्यात प्लास्टिक कचरा साचवा. तुमचं प्लास्टिक भंगारवाल्याला द्या. हो, आणि खरंय. मग बाकीचा तुमचा जो कचरा असेल तो तुम्ही बांधून कचऱ्याची गाडी येते त्याच्यात टाका. अगदी म्हणजे बरोबर. कमीत कमी तुमच्या 10 पिशव्या जाण्याऐवजी एकच पिशवी कचऱ्यात जाईल. मग खरंय. आता ताई मोशीचा डोंगर ढासळला ना, हां, त्याच्या हां, हां. खाली 8-9 जण कामगार गेले त्याच्या खाली ताई. बापरे! मृत्यू झाला त्यांचा. बघा. हो, म्हणजे आणि किती म्हणजे ताई आता बघा हे पूर वगैरे येतात, घरात पाणी शिरतं ना, हम्म. ही ह्याची म्हणजे नाही का लोकांना शिस्तच नाही. जिथं पाण्याचा स्रोत आहे, ओढे, हं. नाले आहेत, बरोबर. जिथे पाणी वाहून जाणारे विषय आहे, हो. तिथं हे लोकं कचरा टाकून जाम करतात. मग पाऊस आल्यानंतर ते जाम होतं. मग ते अगदी पाणी बरोबर. तुंबलं की आपल्या घरात मध्ये शिरतं पाणी. सगळ्यांच्या घरात येतं. खरं बोललात. हो, हो. आणि ताई आता आम्ही गुजरातला मध्ये गेलेलो ना, हो, हो. साबरमतीला. हं, हं, हं. तिकडच्या नदीमध्ये ताई हं, ना हं, निर्माल्य टाकत, ना कचरा हं. टाकत, इतकी स्वच्छ नदी आहे तिकडे. हो, मग आणि ताई इथं ना सगळं मुबलक आहे, बिनधास्तपणे जगतात लोकं. बरं. म्हणजे ह्या महाराष्ट्रात आहे ना ताई खूप आहे, मुबलक अन्न आहे. हो, बाहेर हो. आहे ना ताई अन्नच नाहीये खायला. खरंय, खरंय. आणि हे आणि बाहेरचे पण लोकं इथे येतात. तर हं. आपल्याच मुळातल्या लोकांनी जर सुधारणा दाखवली ना, तर हं, हं, हं. इथले पण लोकं सुधारतील ना, जे बाहेरून आलेले आहेत ते. हो आणि लोकं ना म्हणजे एकदम बेशिस्तपणा आहे लोकांकडं. खरंय, काहीच खरंय. नाही. आता बघा ना ताई बाहेर देशामध्ये आता बाहेर अमेरिका, लंडन हो, वगैरे तिथं ताई तेलकट बेसिनमध्ये टाकलं ना, तरी तिकडं त्यांचा सायरन वाजतो, की यांनी हो, तेलकट टाकलंय म्हणून तिथं दंड बसतो. हो. आणि त्यांच्या प्रत्येक कचऱ्याचं नाही का नियोजन आहे. नियोजन तसं आहे. आपल्या खरंय. इथं सगळं सिस्टमच खराब आहे आपली. खरंय, खरंय. म्हणून आता हे तुमच्या माध्यमातनं जेवढ्यांनी सुधारणा केली तेवढं तरी हं. आपल्याला काहीतरी पावलं असं समजायचं. हो, हो, हो. खूप तर छान म्हणजे सांगितलं तुम्ही. मला प्रत्येकाला हेच सांगायचं आहे, की तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. तुमच्या मुलांना ते शिकवा, की हां. हे म्हणजे नाही का कचरा करूच नका तुम्ही. म्हणजे अगदी बरोबर आहे. खरंय, या खरंय. आणि ताई हा निसर्ग आहे ना आपल्याला सगळं देतो बघा. आपल्याकडे देतोय. काय खरंय. त्याच्या मोबदला काहीच मागत नाही ताई हा काय निसर्ग. अगदी बरोबर आहे. हे आता बघा सगळ्यांना समजलं पाहिजे ना ताई. ताई झाडं आपल्याला सावली देतात, श्वास देतात. तर ते हो. त्याचा मोबदला नाही घेत. काहीच आणि घेत नाही. खरंय. ही 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 धरणी माता आपल्याला अन्न पिकवून देते. हो. तर ही माती आहे, ही मातीत आपण हे धान्य पेरलं तर ते उगवून एक पेरलं तर ते 10 100 तयार पटीने होतं. देतं आपल्याला. खरंय. 100 पटीने देतात. पण असं कोणतं प्रोडक्शन आहे की तिथं पेरलं की उगवतं. ती माती आहे तिथंच उगवते ते. दुसरीकडे बरोबर, कुठंच बरोबर. नाही उगवणार ते. कुठेच उगवत नाही. खरंय. आणि झाडं, वेली, सगळे पक्षी खूप छान खरंय, खरंय. निसर्ग आहे. तो निसर्ग जपला तर आहे ना, ह्या कलियुगाचं क्लीन युग होईल. हे अगदी, तुम्हाला सांगायचंय. अगदी. खरंय हं. आता ते सांगितलेलंच आहे. आता हे कलियुग आहे ना, हं. हं, हं. याच्यामध्ये फक्त आणि जीभ आणि हां, हां, लिंग हां. ज्याने हां, हां. आवरलं हां, त्याचंच हां. भलंय. हो, हो, हो. आणि ताई म्हणजे आता नदीमध्ये बघा किती कचरा टाकतात. हो. आणि मग तुम्ही जर त्या नदीमध्ये सगळा कचरा टाकता, तुम्हाला ते घरात सहन होत नाही. हां. घरात कचरा सहन होत नाही. त्या नदीमध्ये नेऊन सगळं टाकता.
बरोबर आहे. ती खरं. नदी तुमच्या 2 दिवस घरात शिरली तर तुम्हाला कसं होतंय? मग तेच ना. हं. किती अगदी किती बरोबर बोललात. हो. आणि ज्यावेळेस आपण आता त्या नदीचं पाण्यात हात सुद्धा धुवू शकत नाही ताई. हो, नाही ना. पूर्वी तर आणि डायरेक्ट तोंड बिन धुवून घ्यायचे, पाणी प्यायचे. एवढं शुद्ध होतं. पाणी एवढं घाण झालं ना ताई नदीचं, तिथं आपल्यालाच हात धुवूशी वाटत नाही. खरंय. म्हणजे ती नदी लोकांनी किती घाण केली. जर ह्या प्राणी लोकांना तिथले किती त्यांचे किती हाल होत असतील तिथल्या प्राण्यांचे. हो, हो, हो. खरंय. तर ह्या नदीला म्हणजे माणसांना जर आवर घातला, ह्यांच्या अंधश्रद्धेला जर आवर घातला ना ताई, हो, हो. तर खरं. हे सिस्टम वरूनच आलं पाहिजे ताई. आलं पाहिजे पण सांगतात सगळे पण हे कसं कृती करणारे कमी आहेत ना ताई. खरंय, खरंय. हं. तर खरं खूप छान माहिती दिली ताई तुम्ही. हं, हं, हं. ह्या माध्यमातनं आपल्या चॅनलच्या माध्यमातनं सगळ्यांपर्यंत पोहोचेल. हो, हो, हो. हो, खूप छान, खूप छान ताई. तेच मला सांगायचं म्हणजे हेच होतं, की प्रत्येक महिलेनी हे करा. खरंय. आवर्जून सांगते मी, हे करा तुम्ही, कचरा करू नका. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खूप छान ताई. हं. मी हे शेअर चालेल करते. ताई. मला त्या फुलाचा फोटो पाठवा मात्र हां, नक्की. हो, हो. आणि ताई मी आहे ना, काल काय झालं, हं. कारल्याची भाजी केली होती. अच्छा. आणि ती ताटामध्ये ना वाटीत हे ठेवलं होतं, हं. भाजी ठेवली होती, दुसरी भाजी हं. आणि कारल्याची भाजी ताटात ठेवली होती. हां. त्या वाटीमध्ये ना असं चित्र दिसत होतं, त्या कारल्याचं प्रतिबिंब या हां. वाटीवर असं दिसत होतं, की त्यात स्वामी बसलेत आणि स्वामींनी साडी घातलीत असं त्याच्यात दिसत होतं. ती ओह! स्टीलची वाटी होती ना, तर हां, ते हां, हां, हां. खाली ताटातल्या कारल्याचं प्रतिबिंब त्या वाटीवरती असं दिसत होतं, की स्वामी बसलेत आणि स्वामी साडी घालून बसलेत असं दिसत आई होतं ते. गं! ते पण फोटो मी तुम्हाला पाठवते. पाठवा, आणि पाठवा. ताई मला आहे ना तुम्हाला एक सांगायचंय, हं. की जे असं महिला अनुभव देतात ना, हां, त्यांना पण काहीतरी अनुभव येतात आणि तुम्ही म्हणता ना ताई तुम्ही फोटो काढले का? म्हणजे हं. ज्या ज्या महिलांना असे कुणाची माळ हलते, कुणाचं काय हां, नाही हां. का? ते हां. फोटो ना तुम्ही ताई अनुभवात शेअर करत जा. ते नाही त्यामुळे ना करते ताई हं, शेअर मी. हं, हं, पण हं. कसं असतं काही-काही जण म्हणतात पाठवते हां, आणि हां. पाठवत नाही आणि आता हां, मध्ये एक मालाडच्या कुठल्या ताई होत्या. हां. त्यांनी त्यांच्याकडे पादुका आल्या. हां, हां, त्याचं हां. त्यांना मी बोलली व्हिडिओ आणि फोटो सगळं पाठवा. तर हां, हां, हां. त्यांनी काय केलं त्यांच्या नंबरवरून नाही पाठवलं, दुसऱ्याच कुठल्या नंबरवरून पाठवलं. हो, तर मग तुमचं ते पण जमलिंग होत शोधायला असेल. कठीण जातं ना मला ते. तेच ना, तुमच्या आता एवढ्या हजारो फोन येतात, तर त्याच्यामुळे हां. तुमचं जमलिंग आणि होत मग असेल खूप. ज्या नंबरवरनं अनुभव शेअर केला त्याच नंबरवरनं जर पाठवला ना, हं, की हं, मग हं, मला हं. ते लगेच सापडतं. हं. असं होऊन जातं ते. बरोबर आहे ताई. हं. ताई पूर्ण माझी आहे ना ताई 4-5 वर्षापासून जी अंगावरती सूज होती ना ताई, गेली ना पूर्ण? ती पूर्ण आता गेली. तुम्हाला एकदम निरोगी आयुष्य देतील बघा ताई स्वामी. हो, बिलकुल हो. टेन्शन घ्यायचं नाही आता तुम्ही. खरंच आहे ताई. हां. खूप चालेल, सुंदर. चालेल. मला मी फक्त ते फोटो आठवणीने पाठवा. हं? पाठवते, पाठवते. हं. हो, हो. श्री स्वामी चालेल. श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई. हं. छान वाटलं. हो, हो. थँक यू.